नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीकेच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न ठाणे महानगरपालिका भरती, धर्मदाय आयुक्त भरती, जीएमसी भरती तसेच तलाठी भरतीसाठी महत्त्वपूर्ण असतील. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, इंडो गंगा ब्रह्मपुत्रा मैदानांची निर्मिती मुळात कशी झाली आहे? या मैदानाची निर्मिती कालांतराने गाळाने भरलेल्या एका खचदरीतून इंडो गंगा ब्रह्मपुत्रा मैदानाची निर्मिती झाली आहे. आता आपण लॉजिकने पण सोडवू शकतो याला. जसं ज्वालामुखीचा उद्रेक, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पर्वताची निर्मिती होते, यामुळे मैदानाची निर्मिती होत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आहे. त्यानंतर टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करचा परिणाम, यामुळे हिमालयासारखे मोठे पर्वत निर्माण होतात, त्यामुळे हे पण आपलं चुकीचं आहे. त्यानंतर पेनिसुलार पठाराच्या हळूवार उन्नतीमुळे, पठार म्हणजे काय, उंचावरील पठार, सपाट भाग, त्याला पठार म्हटले जाते, त्यामुळे हे पण होणार नाही. स्पेशली इंडो गंगा ब्रह्मपुत्रा मैदानाची निर्मिती ही कालांतराने गाळाने भरलेल्या एका खोल खचदरीतून झाली आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न, प्राचीन भारतातील खालीलपैकी कोणते शहर हे कुशाण साम्राज्याची दुसरी राजधानी बनले? तर मथुरा शहर हे कुशाण साम्राज्याची दुसरी राजधानी बनले होते. तिसरा प्रश्न, जानेवारी 1914 मध्ये कॉमनवेल्थ हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर हे साप्ताहिक ॲनी बेझंट यांनी सुरू केले. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. चौथा प्रश्न, स्वातंत्र्यानंतर लगेच स्थापन झालेले पहिले भारतीय बंदर कोणते होते? तर कांडला बंदर हे पहिले भारतीय बंदर होते. हे गुजरात राज्यातील एक बंदर आहे. त्यानंतर मुंद्रा बंदर हे पण गुजरात राज्यातील बंदर आहे. हल्दिया बंदर हे पश्चिम बंगालमधील, तर विशाखापट्टणम हे आंध्र प्रदेशमधील बंदर आहे. पाचवा प्रश्न, भारतातील शेवटच्या मौर्य राजास कोणी जीवे मारले? तर या मौर्य राजास पुष्यमित्र शुंग यांनी जीवे मारले. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. द्वीपकल्पीय पठारावर खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आढळतात? एक, कंचनजंगा या पठाराचा भाग आहे. तर नाही, कंचनजंगा हा हिमालयातील पठाराचा भाग आहे, हिमालयातील पर्वत आहे. त्यात खासी, गारो यासारख्या टेकड्यांचा समावेश नाही. समुद्र सपाटीपासून त्याची उंची 1000 मीटर आहे, तर हे चुकीचं आहे. याची उंची 600 ते 900 मीटर यांच्या दरम्यान आहे. त्यानंतर त्यात भित्तीसारखे क्वार्टजाईस डाईक्स आहेत, हे योग्य आहे. सेक्शन 2 पहिला प्रश्न, भारतातील असंविधानिक यानी नॉन कॉन्स्टिट्यूशनल संस्थेचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? एक, वित्त आयोग. वित्त आयोगाच्या घटनेच्या कलम 280 मध्ये उल्लेख करण्यात आला आहे, त्यामुळे वित्त आयोग हे एक संविधानिक पद आहे, संविधानिक आयोग आहे. त्यानंतर दुसरा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, याचा घटनेमध्ये कुठेही उल्लेख नाहीये, त्यामुळे हे असंविधानिक पद आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. भारतीय निवडणूक आयोग. भारतीय निवडणूक आयोगाचा घटनेच्या कलम 324 मध्ये उल्लेख करण्यात आला आहे, त्यामुळे निवडणूक आयोग हे एक संविधानिक पद आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षक या पदाचा उल्लेख घटनेच्या कलम 148 मध्ये करण्यात आला आहे, त्यामुळे नियंत्रक व महालेखा परीक्षक हे एक भारतीय घटनेचे संविधानिक पद आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न, संगीत नाटक अकादमी व पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांनी डॅडॅश येथे त्यांची नृत्यशाळा कलाश्रमची स्थापना केली. तर यांनी दिल्ली येथे कलाश्रमाची स्थापना केली. तिसरा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून किती वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे? किमान 1 वर्ष, किमान 7 वर्ष, किमान 3 वर्ष. तर किमान 5 वर्षाचा अनुभव असणे हे आवश्यक आहे. चौथा प्रश्न, लोकसंगीत आणि संबंधित राज्य यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळते? एक, पैगानी. पैगानी हे हिमाचल प्रदेशचे लोकसंगीत नसून हे मध्य प्रदेशचे लोकसंगीत आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. दुसरा, पोवाडा आंध्र प्रदेशचा नाही आहे, पोवाडा हा महाराष्ट्राचं लोकसंगीत आहे. मांद राजस्थानचं योग्य आहे. मांडो जम्मू काश्मीरचं नाही, तर मांडो हे गोवा राज्याचं लोकसंगीत आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. पाचवा प्रश्न, विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी खालीलपैकी कोणती पात्रता नाहीये? एक,
वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असावीत, ही पात्रता आहे. भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे, ही पण पात्रता आहे. राज्यातील नोंदणीकृत मतदार असणे आवश्यक आहे, तर ही पण पात्रता आहे. तर त्या व्यक्तीने लाभाचे पद धारण केले पाहिजे, हे चुकीचं आहे. लाभाचे पद धारण केले नाही पाहिजे असं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपली पात्रता नाहीये, योग्य उत्तर आहे. भारताचे महान्यायवादी अटॉर्नी जनरल हे एक संविधानिक प्राधिकारी मानले जातात, कारण संविधानाच्या अनुच्छेद 76 अंतर्गत अधिकार पदाचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे भारताचे महान्यायवादी हे अनुच्छेद 76 नुसार एक संविधानिक प्राधिकारी आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर सेक्शन 3 पहिला प्रश्न, यामध्ये सायन्सचा प्रश्न असल्यामुळे इंग्लिशमध्ये विचारण्यात आला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इफेक्टिव्ह अँड स्टँडर्ड फिजिकल मेथड टू कंट्रोल एन्झायमॅटिक बॉरोइंग बाय इनॅक्टिव्हिंग पॉलिफिनिल ऑक्साईड आणि पीओपी. तर हे काय, याचं योग्य उत्तर आहे थर्मल प्रोसेसिंग. दुसरा प्रश्न, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनाच्या संदर्भात जर कृषी क्षेत्राचे उत्पादन 5%, उद्योगाचे 10% आणि सेवाचे 8% ने वाढले, जर असे गृहीत धरले की त्यांचे सुरुवातीचे जीडीपीशी प्रमाण शेतीचे 17%, उद्योगाचे 29% आणि सेवांचे 54% होते, तर खालीलपैकी कोणते क्षेत्र जीडीपी वाढीमध्ये सर्वाधिक योगदान देते? तर 54% जर आपण 8% वाढवलं तर याचं सर्वाधिक योगदान आहे सेवा क्षेत्राचं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आहे. तिसरा प्रश्न, हायपोथेटिकल ल्युमिनस इथरच्या संदर्भात पृथ्वीची गती निश्चित करण्याचा प्रयत्न मायकेलसन आणि मॉर्ली यांनी कधी केला? तर 1867 मध्ये त्यांनी असा प्रयत्न केला. चौथा प्रश्न, 2013-14 ते 2020-21 या कालावधीत आयातीच्या उत्पन्न लवचिकतेत झालेल्या तीव्र घसरणीचा भारताच्या जीडीपीवर काय परिणाम झाला? यामुळे जीडीपी वाढीमध्ये निव्वळ निर्यातीचे योगदान सुधारले. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य आहे. पाचवा प्रश्न, कोणत्या ग्रँड स्लॅम स्पर्धेची सुरुवात पहिल्यांदाच रविवारी झाली आणि 24 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 पर्यंतचे तिचे वेळापत्रक 15 दिवसापर्यंत वाढवले गेले? तर US ओपन या स्पर्धेचे वेळापत्रक 15 दिवसांपर्यंत वाढवले गेले. सहावा प्रश्न, 2023 मध्ये भारतातील रेल्वे स्थानकांच्या निरंतर विकास आणि आधुनिकीकरणासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर यासाठी अमृत भारत स्टेशन योजना ही योजना सुरू करण्यात आली. सेक्शन 4 पहिला प्रश्न, सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या भारतीय मंत्रालयाने आदि संस्कृती डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मची बीटा लॉन्च केली? आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय. काही प्रश्नांचे उत्तर हे त्या प्रश्नामध्ये दिलेले असतात, जसे की या प्रश्नाचं. यामध्ये काय, आदि संस्कृती हे डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये पहिला शब्द आदि आहे, जो की आदिवासी या शब्द म्हणून घेण्यात आला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे, आदिवासी व्यवहार मंत्रालय. दुसरा प्रश्न, 15 सप्टेंबर 2025 रोजी अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांनी दक्षिण कोरियाच्या जेजू बेटाजवळ त्यांचा संयुक्त लष्करी हवाई आणि नौदल सराव सुरू केला. या सरावाचे नाव काय होते? तर फ्रीडम एज असे या सरावाचे नाव होते. आता बघा, हा क्वेश्चन पेपर आहे तो 8 ऑक्टोबर 2025 रोजी झालेला आहे नागपूर महानगरपालिकेचा, आणि प्रश्न 15 सप्टेंबर 2025च्या करंट अफेअरवर विचारण्यात आला आहे. म्हणजे जवळपास 22 ते 23 दिवसापर्यंतचे पण करंट अफेअर विचारले जातात. त्यामुळे परीक्षेच्या 1 महिना अगोदरच्या चालू घडामोडीच्या प्रश्नांवर विशेष लक्ष द्यायचे आहे. तिसरा प्रश्न, राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम NCAP कोणत्या कालावधीत भारतीय शहरांनी PM 2.5 प्रदूषण पातळीत लक्षणीय घट साध्य केली आहे? तर 2019 ते 2024 या कालावधीमध्ये लक्षणीय घट साध्य करण्यात आली आहे. त्याचं कारण म्हणजे 2019 ते 2024 या काळामध्ये कोरोना आला होता, त्यामुळे या प्रदूषण पातळीमध्ये घट झाली आहे. चौथा प्रश्न, जुलै 2024 मध्ये केरळमधील कोणत्या जिल्ह्यात भारतातील सर्वात विनाशकारी भूस्खलन झाले, ज्यामुळे पुंचिरी, चुरलमाला आणि मुंडक्काई ही गावे उद्ध्वस्त झाली? तर ही काय, वायनाड या जिल्ह्यातील गावे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य आहे. पाचवा प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने एप्रिल 2024 मध्ये
3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन साठी आधारशिला हा राष्ट्रीय अभ्यासक्रम जाहीर केला आहे. तर महिला व बाल विकास मंत्रालयाने हा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. 6वा प्रश्न, इस्रो आणि नासा यांनी संयुक्तपणे विकसित केलेला निसार चे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाहीये? निसार हा एक पृथ्वी निरीक्षक उपग्रह आहे. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाची शोध घेणे हे त्याचे उद्दिष्ट होणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आहे. याची उद्दिष्टे काय काय आहेत तर लागवडीखालील क्षेत्रातील बदलांचा मागोवा घेणे, काष्ठमय बायोमास आणि त्याचे बदल मोजणे, पाणथळ जगांच्या व्याप्तीतील बदल समजून घेणे हे तीनही याची उद्दिष्टे आहेत. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाचा शोध घेणे हे त्याचे उद्दिष्ट नाहीये. 7वा प्रश्न, सप्टेंबर 2025 मध्ये CSIR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च चे नवीन संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर डॉक्टर गीता वाणी राय सम यांनी पदभार स्वीकारला. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. तर हा पण प्रश्न एक्झामच्या 1 महिना अगोदरचा आहे, म्हणजे सप्टेंबर मध्ये प्रश्न आहे. आपली एक्झाम ही ऑक्टोबर मध्ये झालेली आहे, 8 ऑक्टोबरला. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.